मी ॲडव्होकेट तौसिफ शेख, आझाद समाज पार्टी भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष लीगल सेल। आपल्या पुणे शहरामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक बहुजन हृदय सम्राट माननीय ॲडव्होकेट चंद्रशेखर भाई आझाद यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी दंगली घडवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक काय भाईचे मॉर्फ फोटो तसेच भाईंचे विरोधात बदनामीकारक मजकुराचे मेसेज व्हायरल करण्याचा प्रयत्न केला। त्या संबंधित व्यक्तींविरोधात डॉक्टर जाधव साहेब आहेत, रिटायर्ड अधिकारी आहेत, स्वतः फिर्याद देऊन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 44/2024 या FIR दाखल करण्यात आलेला आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे। सेक्शन 3(1)T तसेच सेक्शन 3 क्लॉज A क्लॉज U अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। मी अशोक जाधव पर्पल कॅसल सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या 15 वर्षापासून राहतो आणि राहत असताना तिथे 2023 साली जी निवडणूक झाली पदाधिकाऱ्यांची त्यामध्ये मी बिनविरोध निवडून येऊन चेअरमन पदावर आहे। परंतु माझी ती पदावरची नियुक्ती काही मनवादी लोकांना आवडत नसल्यामुळे त्यांनी मला डॉमिनेट करण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांवर बदनामीकारक पोस्ट त्यांचे फोटो मार्क करून पाठवले आणि त्या ग्रुपवर सगळीकडे व्हायरल केलेले आहे। त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी थोडी शंका उत्पन्न झाल्यामुळं मी त्यांना समजून सांगितलं की असं करू नका आणि ते 2 व्यक्तींविरुद्ध मी मग भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु जे मुख्य कलम आहेत IPCचे ते कलम 34 त्यानंतर 153 आणि सायबर क्राईमचा सेक्शन 66A हे कलम अद्याप लावले गेलेले नाहीत। त्यामुळे ते आरोपी मोकाटपणे बिनदिक्कत फिरत आहेत आणि त्यामुळं मला त्यांच्यापासून अशी असुरक्षितता निर्माण झालेली आहे। त्यामुळं पोलिसांनी ते सर्व IPCची आणि सायबर क्राईमची कलम त्यांच्यावर लावण्यात यावी यासाठी मी भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी हे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांची मदत घेतलेली आहे आणि त्यामध्ये ते फॉलोअप करून मला न्याय मिळवून देतील अशी मला 100% खात्री आहे। आणि जे मनोवाद्यांचं जे षडयंत्र चालू आहे आणि त्यातून बहुजन समाजाला जे बदनामी करण्याचं राष्ट्रीय नेत्यांना बदनामी करण्याचं जे कटकारस्थान आणि धार्मिक सलोखा बिघडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे आणि दंगल घडवून आणणे असे जे प्रकार घडणार आहेत किंवा घडत आहेत त्याविषयी सरकार, पोलीस खातं आणि न्यायव्यवस्था त्यामध्ये दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल असं मला वाटते, मला तशी अपेक्षा आहे।